नमस्कार, आपल्या या चॅनलवर स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे तुमच्या बाळासाठी मूग डाळीची खिचडी। तर चला बघूया कशी बनवणार। तर बघा, खिचडीला लागणारे साहित्य मी थोडीशी मूग डाळ घेतलेली आहे आणि याच्यामध्ये थोडे तांदूळ घेतलेले आहे। बघा, मूग डाळ आणि तांदूळ मिक्स केलेले आहे आणि याच्यामध्ये अजून आपण एक डाळ ॲड करूया, ती आहे सालावली मुगाची डाळ। त्याच्याने टेस्ट छान येते। हे बघा, आपण तिन्ही मिक्स केलेले आहे। तर आता आपण चला बघूया कशी बनवायची। तर चला याला स्वच्छ धुवून घेऊया आपण। तर चला, आपले धुवून झालेले आहे। आता आपण बनवूया। याच्यामध्ये मी कुकर ठेवलेला आहे। चांगला गरम होऊ द्या। गरम झालं का आपण याच्यामध्ये थोडंसं गावरान तूप घालूया आणि या खिचडीमध्ये काहीच घालायचं नाही, फक्त हलकंसं मीठ घालायचं। हलकं, एकदम चिमूटभर, जास्त मीठ लागलं नाही पाहिजे। आणि फोडणीला हिंग पण घालूया। तर बघा, आपला कुकर गरम झालेला आहे। याच्यामध्ये आपण थोडंसं घी घालूया। हे बघा, मी घी घातलेलं आहे। 2 मिनिटं ठेवूया। गरम झालं का मग आपण त्याच्यामध्ये लागणारं साहित्य घालूया। तर बघा, आपलं तूप गरम झालेलं आहे। याच्यामध्ये थोडीशी हिंग टाकूया हलकी आपण आणि याच्यामध्ये हे हळद बिलकुल घालायची नाही याच्यामध्ये। हे तुमच्या बाळाला तुम्ही नक्की द्या, कारण का हे खूप हलकं जेवण असतं बाळासाठी। ही मूग डाळीची खिचडी 6 ते 1 वर्ष ते 1.5 वर्षाच्या बाळाला तुम्ही देऊ शकता। आता याला आपण हलकं असं छानपैकी परतून घेतलेलं आहे। याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया। जास्त घट्ट करायची नाही, पातळच करायची। हे बघा, मी याच्यामध्ये तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी घालायचं। याच्यामध्ये काही दुसरं ॲड करायचं नाही। आपण अजून याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू, कारण का आपल्याला थोडी पातळ करायची। बघा, मी याच्यामध्ये काहीच टाकलं नाही, फक्त तुपामध्ये थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि जे आपण मूग डाळ, तांदूळ आणि सालावले मूग डाळ घेतलेले तेच घातलेले। आता आपण याला झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या घेऊया। तर झालं, आता बंद करूया। तर चला बघूया आपण खिचडी झाली का। हे बघा, छानपैकी झालेली आहे। हे बघा, ही अशी झाली पाहिजे, पूर्ण एकदम गाळ झाला पाहिजे। बिलकुल त्याच्यामध्ये जास्त हे डाळी ठेवायची नाही, अख्खी तांदूळ पण आहे। आता आपण हिला बाउलमध्ये काढून घेऊया। नक्की तुम्ही तुमच्या बाळाला देऊन बघा, आवडेल। त्याची भूकही मिटेल आणि पोटही भरेल त्याचं। हे बघा, ही अशी, हे बघा, आपली खिचडी मूग डाळीची झालेली आहे। जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही। हे बघा, ही अशी द्यायची। आणि हे लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये बिलकुल मीठ घालायचं नाही, साखरही जास्त वापरायची नाही। बाळाची काळजी घ्यायची देताना। 1 वर्षाच्या नंतर तुम्ही मिठाचा वापर करू शकते, साखरेचा वापर करू शकते। तर कशी वाटली तुम्हाला ही खिचडी? तर नक्की तुम्ही तुमच्या बाळाला बनवून द्या आणि कमेंटमध्ये सांगा। तर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।